नमस्कार मित्रांनो. पवित्र पोर्टल शिक्षक भरती संदर्भात सर्वात महत्त्वाची अशी आज न्यूज आलेली आहे लोकमत पेपरला की शिक्षक भरतीपूर्वी बिंदू नामावली तपासा. म्हणजेच आता शिक्षक भरतीची जी काही प्रोसेस आहे ती आता सुरू झालेली आहे मित्रांनो. त्यामुळं ही आपल्यासाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. आजच्या या लोकमत पेपरला ही बातमी आलेली आहे की आता इथून पुढे जी काही प्रोसेस आहे ती आपल्याला लवकर करायची आहे. त्यामुळे जी बिंदू नामावली आहे त्याची जी काही प्रोसेस आहे ती तत्काळ सुरू करा असे आदेश आता देण्यात आलेले आहेत. शिक्षक भरतीची ही जी काही प्रोसेस आहे ती आता लवकरच सुरू होईल अशी आपण आता आशा व्यक्त करूया. कारण जे आपले आयुक्त आहेत त्यांनी लवकरात लवकर बिंदू नामावली अद्ययावत करून घ्या. त्याचप्रमाणे संच मान्यतेची प्रक्रिया जी काय ती तात्काळ पूर्ण करा हे असे आदेश प्रत्येक आस्थापनेला दिलेले आहेत. त्यामुळे आता इथून पुढे आपण आशा धरूया की लवकरात लवकर ही बिंदू नामावली तसेच जे काय रोस्टर आहे ते पूर्ण होईल आणि त्यानंतर तात्काळ आपल्या जाहिराती आहेत त्या आपल्या पवित्र पोर्टलला अपलोड होईल अशी आपण आता आशा व्यक्त करूया. शिक्षक भरती संदर्भात आता ह्या काय हालचाली चालू झालेल्या आहेत. तर काय नेमकं सांगितलेलं आहे आजच्या जे काही लोकमत पेपरला बातमी आली होती त्यामध्ये काय सांगितलेलं आहे आपण पाहूया. तर शिक्षक भरतीपूर्वी तुम्ही पाहिले असेल ही जी काही बातमी दिसत आहे तुम्हाला याच्यामध्ये सांगितलेलं आहे आयुक्तांनी की शिक्षण आयुक्त जे काय आपले सचिंद्र प्रताप सिंह यांनी आदेश पाठवलेले शिक्षक भरतीपूर्वी बिंदू नामावली तपासा. आता ही बिंदू नामावली तपासताना बऱ्याच अडचणी होत्या त्या अडचणी आता दूर झालेल्या आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी आपली 2025ला मे जून महिन्यामध्ये पवित्र पोर्टल अंतर्गत जी काही शिक्षक भरती होती त्या भरतीसाठी टेट परीक्षा होती आणि ही टेट परीक्षा त्यावेळेस झालेली होती. म्हणजेच शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी. आता ही परीक्षा झालेली होती त्याचा निकाल 18 ऑगस्टला जाहीर झाला होता. परंतु हा निकाल जाहीर झाल्यानंतर 1 डिसेंबरच्या दरम्यान आपण पाहिलं तर पवित्र पोर्टल सुरू झालं. पवित्र पोर्टल सुरू झालं त्याच्यावर सगळ्यांनी नोंदणी केली, सगळ्यांनी सेल्फ सर्टिफिकेशन फॉर्म केला. परंतु पुढे आता जी काही प्रोसेस आहे ती म्हणजेच जाहिराती येणे. आता ही जाहिराती येण्यासाठी जर पाहिलं तर ती जी काही जाहिराती आहे त्या जाहिराती येण्यासाठीच ही जी काही बातमी आहे त्या बातमीचा संदर्भ लागतो. आता यामध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही जे काय आहे ती बिंदू नामावली तुम्हाला तपासून घ्यायची आहे. मग प्रत्येक जी काही आस्थापना आहे त्या आस्थापनेला आयुक्तांनी असे आदेश जारी केलेले आहेत की ही जी काही बिंदू नामावली आहे ती तात्काळ लवकरात लवकर तुम्ही तपासून घ्या. कारण येणारी पवित्र पोर्टल अंतर्गत जी शिक्षक भरती आहे त्यासाठी आपल्याला जाहिराती द्यायच्या आहेत. त्यामुळं हे जाहिराती देण्यासाठी आपलं जे काही रोस्टर आहे बिंदू नामावली तर हे पूर्ण असणं आवश्यक आहे. आणि त्या पलीकडेही जाऊन असे आदेश दिलेले आहेत की जी काही संच मान्यता आहे म्हणजे आता ही जी काही 2025-26ची संच मान्यता त्यानुसार संच मान्यता प्रत्येक शाळेंनी प्रत्येक जे काही जिल्हा परिषद असेल नगरपालिका महानगरपालिका असेल किंवा काही संस्था असतील त्यांनी ती करून घेणे गरजेचे आहे. आता ही संच मान्यता किती झालेली आहे आतापर्यंत तर 90% काम हे संच मान्यतेचं पूर्ण झालेलं आहे. राहिलेलं 10% काम आहे ते तात्काळ पूर्ण करणे गरजेचे आहे. आता काही संस्था असतील त्यांनाही आदेश जारी केलेले आहेत की तुम्ही ही जी काय प्रामुख्याने ज्या संस्था आहेत त्या संस्थेचे अध्यक्ष असतील सचिव असतील किंवा ते त्यांचे कोण असेल डायरेक्टर बोर्ड त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही तुमची जी काही संच मान्यता आहे ती तात्काळ पूर्ण करून घ्या. कारण त्या आधारावर आपल्याला जाहिराती द्यायची आहेत. आता ही जी काही पवित्र पोर्टल अंतर्गत जी काही आपली भरती आहे त्या भरतीसाठी 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. ते म्हणजे एक बिंदू नामावली आणि दुसरं म्हणजे आपली संच मान्यता. आता ही संच मान्यता हे करण्यासाठी त्यानंतर बिंदू नामावली करण्यासाठी आयुक्तांनी जे काही आपले शिक्षण आयुक्त आहेत त्यांनी जिल्हा परिषदेचे सीओ आहेत महानगरपालिकेचे जे काय अधिकारी वर्ग आहेत नगरपालिकेचे प्रशासन अधिकारी आहेत या सर्वांना किंवा संस्थेचे जे काही अधिकारी त्यांना तशा सूचना जारी केलेल्या आहेत. म्हणजे आपल्या दृष्टीने आता ही जी काही शिक्षक भरती आहे ही शिक्षक भरती तात्काळ आणि लवकर होण्याच्या मार्गावर आता आपल्याला अशी चिन्ह वाटत आहेत. आता आपण पाहिलं होतं की 2 महिन्यामध्ये ही जी काही भरती आहे ती पूर्ण होणार म्हणजे करणं गरजेचं आहे असं आपले शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं होतं. तर अशा पद्धतीने आता ह्या हालचाली चालू झालेल्या आहेत. त्यामुळे आता ही जी काही पवित्र पोर्टल अंतर्गत आपली शिक्षक भरती आहे ती आपली जूनच्या दरम्यान आता असं वाटतंय की म्हणजे पूर्ण होण्याचे मार्ग आहे. आता जरी आपण म्हणलं की एप्रिल महिना आहे आता चालू होईल एप्रिल महिन्यामध्ये जाहिराती आल्या नाहीत अजून तरी आता ही बिंदू नामावली आणि रोस्टर ह्याच्यासाठी एक कमिटी नेमलेली आहे त्यांनी. आता एक कमिटी जी काय ते कमिटी तुम्ही आता म्हणजे असं त्यांना आदेश दिलेला आहे की तुम्ही ही कमिटी नेमा आता आणि त्या कमिटी अंतर्गत ही जी बिंदू नामावली आहे ती तपासून घ्या लवकर तात्काळ घ्या. कारण आता नवीन वर्ष जे काय आहे शैक्षणिक नवीन वर्ष ते जूनला चालू होईल. मग तोपर्यंत तरी आपल्या जाहिराती पवित्र पोर्टलला येणं आवश्यक आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांनी प्राधान्यक्रम पण ते सिलेक्ट केले पाहिजेत.
मला असं वैयक्तिक म्हणणं वाटते की बाबा जूनपर्यंत ह्या जाहिराती येतील, प्राधान्यक्रम लॉक करणे प्रोसेस होईल. परंतु जी काय अंतिम यादी आहे ती यादी आता ते जे पवित्र पोर्टलवर जी काय न्यूज बुलेटिन आहे त्याच्यावरती तारीख येईल. परंतु ही जी भरती आहे ती आता निश्चितपणाने वेग धरलेला आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण आयुक्तांनी तशी आदेश जारी केलेले आहेत. तर अशा पद्धतीने जे काही आदिवासी बहुल जिल्हे आहेत तर त्या जिल्ह्यांमध्ये वेगळं जे काही आरक्षण आहे त्याच्याही तशा सूचना दिलेल्या आहेत. मग आपल्याला माहिती आहे काही जिल्हे आहेत असे. त्यानंतर पेसा अंतर्गत जी काही भरती आहे त्या न्यायालयाचे जे काही निर्देशक आहेत तसे ठरवून दिलेले आहेत, त्यानुसार ती भरती करायची आणि त्याच्या दृष्टीने ती पावले चालू आहेत. असं म्हणजे ज्या काही गोष्टी आहेत ना त्या आजच्या या प्रेस नोटमध्ये त्यांनी जाहीर केलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने ही लोकमत न्यूजपेपरला आलेली बातमी आहे. त्याच्यामध्ये सर्व ज्या काही गोष्टी आहेत त्या आहेत. मी आपला टेलिग्राम चॅनल आहे आपला हाडके सर, तर तो टेलिग्राम चॅनल जॉईन करा. आपला हा युट्यूब चॅनल आहे हाडके सर या नावाने. शिक्षक भरती, शिक्षक पात्रता परीक्षा संदर्भात सर्व अशी परिपूर्ण अशी विश्वसनीय माहिती आपण देण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे सर्वांनी आपला हाडके सर युट्यूब चॅनल आहे चॅनल जॉईन करा, चॅनल सबस्क्राईब करा. आणि ही येणारी पवित्र पोर्टल अंतर्गत जी शिक्षक भरती आहे ती आता जवळजवळ आपण पाहिलं तर मे-जूनला 2025ला परीक्षा झाली होती, 18 ऑगस्टला निकाल लागला. त्यानंतरची जी आता प्रोसेस आहे तर आता इथून पुढे आपण रजिस्ट्रेशन केलेलं आहे, सेल्फ सर्टिफिकेशन केलेलं आहे. आता इथून पुढचा टप्पा म्हणजे जो काय तो म्हणजे जाहिराती येणे. आता जाहिराती येणे त्यासाठीच ही जी काय आता शैक्षणिक जी काय आपण घडामोडी बघतोय त्यामध्ये ही आता जी काय प्रोसेस आहे त्यांनी आता जास्त प्रोग्रेसिव्ह झालेली दिसत आहे. सगळ्यांना आदेश गेलेले आहेत की तात्काळ करा. आता 90% संच मान्यता पूर्ण झालेली आहे, 10% राहिलेली आहे. त्यामध्ये काही गोष्टी असतील, अडथळा असतील त्याही आता पूर्ण होऊन जातील या महिन्यामध्ये. त्यामुळे निश्चितपणाने येणारी ही पवित्र पोर्टल नंतर शिक्षक भरती आहे ती लवकरात लवकर जाहिराती येतील, त्यावर प्राधान्यक्रम तुम्हाला नोंदवता येतील. त्यानंतर लवकरात लवकर तुम्हाला तुमचं जे काय आहे तो निकाल पाहायला मिळेल. तर सर्वांना या पवित्र पोर्टल अंतर्गत शिक्षक भरती संदर्भात जे काही माहिती लागत असेल, जे काही अपडेट असतील ती मी तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. त्यामुळे सर्वांनी आपला हाडकेच युट्यूब चॅनल आहे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओची लिंक सर्वांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.